गन्ना का फिल्म यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू। हाथी घोड़े तोप तलवारें पहुंच तो तेरी सारी है, जंजीरों में जकड़ा हुआ मेरा राजा आप भी सबसे भारी है। नमस्कार, गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आपला आजचा विषय आहे जो सध्या छावा पिक्चर आहे संभाजी महाराज यांच्यावर काढलेला। संभाजी महाराजांची जी कादंबरी विश्वास पाटलांनी लिहिलेली आहे संभाजी, आजकाल लोकांना वाचन फार कमी वाचतात आणि हे 3 तासात महाराजांचं चरित्र त्या पिक्चर मध्ये दाखवलं त्यावर लोक जास्त विश्वास ठेवतात। पण मित्र हो, तुम्हाला संभाजी महाराज कवी कलश यांचं मित्रत्व कसं होतं हे जर पाहायचं असेल तर नक्कीच विश्वास पाटील लिखित संभाजी कादंबरी जी आहे ते तुम्ही नक्की वाचा। मी तो अनुभव घेतला। लोक म्हणतात किंवा 3 तासाच्या या छावा पिक्चर मध्ये लोक अक्षरशः रडतात, पण आईची शपथ घेऊन सांगतो अजूनही अंगावर काटे येऊन राहिले। मी ती कादंबरी हैदराबादला असताना माझ्या हातात पडली। मी ती कादंबरी वाचायला दिवसात 3 वाजता बसलोय, पण कादंबरी वाचता वाचता ते ठेवा वाटत नव्हती। जेवताना सुद्धा कादंबरी, चहा पिताना सुद्धा कादंबरी, तर मी ते कादंबरी जवळजवळ 27 तासात पूर्ण केली। मी एक विचार केला, आपण गजानन महाराजांचं चरित्र वाचतो ॲट ए टाइम 4 वाजतापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, मग एवढं मोठे शौर्य गाथा ज्यांची 9 वर्ष त्यांनी औरंगजेबाला झुललं, अशा माणसाची गाथा हे गजानन महाराज सांगी का नाही वाचावी। पण मित्र, तुम्हाला एक सांगतो, हा पिक्चर काहीच नाही। तुम्ही जेव्हा विश्वास पाटलाची कादंबरी वाचवसाल आणि कवी कलश आणि संभाजी महाराजांच्या शेवटल्या क्षणात पकडल्यानंतर हा लपेश तपासाल, त्यावेळेस तुम्ही कमीत कमी 100दा रडसाल। कवी कलश आणि संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर या पिक्चर मध्ये फार कमी दाखवलंय त्यांची धिंड कशा प्रकारात काढली होती। ते ऐकल्यानंतर एवढी चीड येते त्या औरंगजेबाची का स्वतःची मनगट अशी दाबा वाटतात की संभाजी महाराजांची यामध्ये दाढी दाखवली, त्यामध्ये अक्षरशः संभाजी महाराज लोकांना ओळखू आले नाही पाहिजेत म्हणून अक्षरशः त्यांच्या दाढ्यामिशी काढून त्यांना विदूषकाचा ड्रेस घेऊन त्यांची धिंड ही उंटावून काढली, तेही उलट बांधून। सांगताना अशी चीड येते, पण तुम्ही ते स्वतः कादंबरी वाचा, हा पिक्चर काहीच नाही हो। पण ज्या वेळेस संभाजी महाराजांना संगमेश्वर मध्ये पकडून दिल्यानंतर त्यांचे जे वाखे केले ते खूपच भयानक त्या कादंबरीकार विश्वास पाटलांनी त्यामध्ये नमूद केलेले आहेत। आणि त्यानंतर जे त्यांचे तुकडे गेले शरीराचे पिक्चर मध्ये जास्त दाखवता येत नाही, कारण लोकांच्या भावना जरा वेगळ्या होतात। त्यामध्ये कुठेतरी सेन्सॉर बोर्ड होतं, त्यावर वचप असते, पण कादंबरीकारांना वचप नसते। यांचे नख, डोळे हे फक्त 2 दाखवले, जीभ काढली, पण अक्षरशः संभाजी महाराजांच्या शरीरात जी लोखंडी बिचवे असतात, वाघनखे, ते टोचले आणि ते ओढले, म्हणजे बिचवे त्यांच्या शरीरात टोचून ते ओढले, म्हणजे शरीर किती टराटर फाडलं गेलं असेल। म्हणजे आपण खूप राजे पाहिले, पण जे दुर्भाग्य संभाजी महाराजचे अवहेलना करून त्यांना मारण्यात आलं आणि त्यांचे तुकडे फेकून देण्यात आले, ते तुम्ही विश्वास पाटलाच्या कादंबरीत जेव्हा वाचाल तेव्हा हा पिक्चर म्हणजे तुम्हाला क्षुल्लक वाटेल, इतका थरार त्यामध्ये दिला। कवी कलशाचं फार कमी रोल दाखवला, कवी कलशाचे इतके वाखे केले असा मित्रच होणे नाही। पण आज लोक
कादंबरी कमी 3 तासाचा पिक्चर वाचतात आणि त्याचा गावोगाव करतात. मी ती कादंबरी स्वतः वाचलेली आहे. पण त्यामध्ये कुठे त्या कादंबरीत शंका उपस्थित होतात की थोड्याशा मावळ्याला घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि एवढे मोठे शूरवीर संभाजी, धर्मवीर त्यांना म्हणतात, काय कोणत्या कोणत्या पदव्या दिल्या, ज्या आग्र्याहून शिवाजी महाराजांनी मुलाला घेऊन सुटले, तोच मुलगा औरंगजेबाकडे स्वतःची मुलगी आणि हे घेऊन राहतात 1 वर्ष आणि तिथून पसार होताना एकटेच निघतात. हे त्या कादंबरीत दाखवलेलं आहे. त्यावेळेस त्यांच्यात शंका येते संभाजी महाराजांवर. हे सुद्धा त्या कादंबरीत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर अण्णाजी यांची जी मुलगी होती, तो प्रसंग त्या कादंबरीमध्ये जो गोठवला, त्यावर सुद्धा संभाजी महाराजांवर शंका येते की खरंच संभाजी महाराजांमुळे ते अण्णाजी यांची मुलगी गेली असेल का. कुठले याच्यात हे जरी भाग असतात, रामायणमध्ये सुद्धा थोडासा डंक लागलाय की रामाने सीतेवर शंका घेतली जनतेमुळे, तसं तेथे येऊ शकते. पण डोक्यात कधी कधी विचारतो, एवढा मोठा शूरवीर माणूस यांनी स्वतःची मुलगी आणि आत्या का कोणतरी त्या ह्यामध्ये किती 29 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहिल्या. शेवटी राजाराम महाराज तारामती यांनी त्यांना सोडून आणलं. ह्या सुद्धा शंका तिथे संभाजी महाराजांना उपस्थित होतात. पण एवढे मोठे शूरवीर संभाजी महाराज की औरंगजेबाच्या करोडो फौजेला फक्त 50,000 पूर्ण वेढून टाकल्यावर सुद्धा त्यांना नामोहरम केलं. हा एवढा मोठा शूरवीर माणूस, एवढा मोठा शूरवीर राजा, त्यामध्ये त्यांच्या 4 गोष्टी खटकतात. अण्णाजी राष्ट्रप्रधान मंडळ होते, त्यांच्या पोरीचा मृत्यू का झाला, ती विहिरीत करून का पाडली. संभाजी महाराज शिवाजी महाराज हयात असताना हे औरंगजेबाकडे 1 वर्ष का राहिले, त्यांनी मुलीला आणि त्या याला कोण आणलं नाही. त्यानंतर परत आल्यानंतर शिवाजी महाराज 3 महिने रायगडावर वारल्यानंतरही संभाजी महाराजांना सांगण्यात आले. 3 महिन्यानंतर संभाजी महाराजांना माहीत पडलं की आपले महाराज वारले म्हणून. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या शंका उपस्थित करतात. पण सध्या संभाजी महाराज जे आहेत, त्यांचा जो पिक्चर आहे, या पिक्चरमध्ये त्यांचं जे शौर्य आहे हे फार कमी दाखवलं. तुम्ही कादंबरी संभाजी महाराज म्हणजे विश्वास पाटलाची वाचा आणि त्यामध्ये कवी कलश संभाजी महाराज त्यांचे कसे कसे वाक्य झाले ह्या पिक्चरमध्ये काही दाखवले. यापेक्षा 200 पटीनं त्यामध्ये दाखवलेलं आहे. तेव्हा अंगावर शहार नाही, रड नाही, अक्षरशः औरंगजेबाची चीड येतोय. खरंच छावा पिक्चर चांगला आहे. शेवटी तो पिक्चर आहे, लोकांसाठी त्यामध्ये मसाला भरावा लागतोय, तो त्यामध्ये मसाला भरलेला आहे. पण या व्यतिरिक्त तुम्ही संभाजी महाराज विश्वास पाटलाची कादंबरी नक्कीच वाचा. पिक्चरपेक्षा 1000 पटीने त्यामध्ये थरार आहे. ते विश्वास पाटलाची कादंबरी वाचल्यानंतर मी स्वतः त्या गावाला गेलो. या पिक्चरमध्ये ज्या महाराजांनी त्यांचे तुकडे जमा करून त्यांना अग्नी दिली आणि त्या महाराला अक्षरशः संभाजी महाराज सारखं वाक्य करून मारलं, तो महार यामध्ये दाखवलाच नाही. देशमुख पाटील सारे थर करत होते औरंगजेबाले. त्यांनी आदेश काढले की यांची कुठल्याही प्रकारची विधी करायची नाही, तरी तो एक जातीचा महार येऊन तिथं त्या याची विधी करते आणि ते पिक्चरमध्ये कुठंच दाखवलं नाही. अशा काही गोष्टी सर्वस्व त्या कादंबरीमध्ये दाखवलं. तुम्ही नक्कीच ते कादंबरी वाचा. कादंबरी जर तुम्हाला भेटली नसेल तर आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. त्या अँड्रॉइड मोबाईलवर विश्वास पाटलांची संभाजी महाराजांची कादंबरी आहे, ते कादंबरी वाचा आणि रोज तुम्हाला ते त्यावर मिळतंय. तुम्ही ऐकू शकता किंवा वाचू शकता. म्हणून म्हणतो की हा पिक्चर जरी चांगला असेल पण यापेक्षा जो थरार आहे तो त्या कादंबरीत तुम्ही अनुभवा, मी अनुभवला. या
पिक्चरपेक्षा 1000 पटीने त्या कादंबरीमध्ये नक्कीच तुम्हाला थरार म्हणजे वाचायला ऐकायला मिळेल. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. मी काही प्रसंगाबद्दल बोललो असेल पण ते प्रसंग शंका निर्माण करतात, मग त्या प्रसंगामुळे त्यांची संभाजी महाराजांची शौर्यगाथा कमी होत नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा. धन्यवाद.